नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत. सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच गाड्यावरचा बदाम शेक प्यायला खूप जास्त आवडतं. चला तर मग आज आपण घरच्या साहित्यात अगदी गाड्यावर मिळतो तसाच बदाम शेक बनवूया. त्यासाठी संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 10 ते 12 बदाम 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. त्याची साल काढून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची. तुम्ही पाहू शकता. आता कढईमध्ये मी अर्धा लिटर नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये बदामाची पेस्ट टाकायची आहे. यामधलं मी अर्धी वाटी दूध काढून ठेवलेलं आहे बाजूला. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि भांडं धुवून ते पाणी सुद्धा दुधामध्ये टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून बदामाची पेस्ट वाया जाणार नाही. आता बदामाची पेस्ट दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे दूध ढवळून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची. इथे मी 8 चमचे साखर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर टाकून झाल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि दूध गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचं. आता तुम्ही पाहू शकता गॅसवरती मी दूध उकळायला ठेवलेलं आहे. 15 मिनिटं दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं. उकळताना सतत मिक्स करत राहायचं, जेणेकरून दूध कढईला लागणार नाही. इथे मी अर्धी वाटी थंड दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं. त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची. इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. दूध गरम किंवा थंड घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आणि कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. आता तुम्ही पाहू शकता कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आपण उकळत्या दुधामध्ये टाकून घेऊया. आता इथे दूध सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे. त्यामध्ये तयार केलेलं कस्टर्ड पावडरचं दूध ते व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये टाकायचं आहे. उकळत्या दुधामध्ये कस्टर्ड पावडरचं दूध टाकताना ते अगोदर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कस्टर्ड पावडर वाटीच्या तळाला जाऊन चिकटते. ती व्यवस्थित पुन्हा एकदा दुधामध्ये मिक्स होईल. आता कस्टर्ड पावडरचं दूध आपण दुधामध्ये टाकलेलं आहे. ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि दूध आटेपर्यंत ही प्रोसेस करत राहायची, म्हणजे मध्ये मध्ये चमच्याने व्यवस्थित दूध मिक्स करत राहायचं, जेणेकरून कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. साधारणतः ज्याप्रमाणे आपण दह्याची कढी तयार करतो तशी कन्सिस्टन्सी यायला हवी, तितकं घट्ट आपल्याला हे दूध करायचं आहे. आणि हो, तुम्हाला जर कस्टर्ड पावडर कमी झाली आणि दूध घट्ट होत नाही असं जर वाटलं तर तुम्ही पुन्हा एकदा थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून यामध्ये टाकू शकता. काहीही होत नाही, गुठळ्यासुद्धा होत नाही. फक्त एवढंच की थंड दुधामध्ये पहिल्यांदा कस्टर्ड पावडर मिक्स करायची आणि मगच दुधामध्ये टाकायची. आता साधारणतः 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता दूध घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी सुद्धा आलेली आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे दूध थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आणखी घट्ट झालेलं आहे दूध. आता हे दूध एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. व्हॅनिला इसेन्समुळे मिल्कशेकला खूप छान चव येते आणि त्याशिवाय रंग सुद्धा खूप छान येतो. तुम्ही पाहू शकता दुधाला हलकासा बदामी रंग आलेला आहे आणि मिल्कशेकची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये 7 ते 8 बदाम बारीक स्लाइस करून टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त घट्ट मिल्कशेक करायचा नाही, कारण थंड झाल्यावर तो आणखी जास्त घट्ट होतो. आता हा मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवायचा अर्धा ते 1 तास आणि थंड झाल्यावरती बदाम मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे. अगदी गाड्यावरच्या मिल्कशेकसारखी चव येते. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.